हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल. आणि माझ्या आवाजावरून मी कशी असेल याचा तुम्ही अंदाज घेतलाच असेल. या व्लॉगमध्ये पण तुम्हाला समजेल की मी कशी आहे ते. सकाळचे 6:15 वाजले होते आणि खूप अंधार होता. जेव्हा सकाळी लवकर उजडतं म्हणजे 6 वाजता वगैरे उन्हाळ्यामध्ये, तर त्यावेळेला खूप लवकर जाग येते आणि फ्रेश वाटतं. पण जेव्हा अंधार असतो 6 वाजता 6:15 वाजता, तेव्हा उठायची बिलकुल इच्छाच होत नाही. आणि आज मी रोजच्या वेळेतच उठली आहे, बट आज मी ब्रेकफास्ट जो आहे किंवा मुलांचं लंच जो आहे, लंच नाही म्हणू शकत, त्यांचा जो टिफिन आहे तो मी प्रिपेअर करते इथे. आज एवढ्या लवकर करते याचं कारण की अभिषेकची फ्लाईट आहे लवकरची आणि त्याला जाताना खाऊन जायचं आहे. सो मी मुलांचं टिफिन आणि अभिषेकचं ब्रेकफास्ट दोन्ही एकदमच करते आहे इथे. सोबत मी माझं आज गरम पाणी पण पिते आहे, कारण आज बाहेर बसायला पण मला जास्त वेळ नाही मिळाला. एक 2-3 मिनटं मी बसले आणि मग येऊन आवरायला लागले, कारण अभिषेकला अगदी 7, 7:15पर्यंतच घर सोडायचं आहे. आणि काल मी जी तयारी करून ठेवली होती दुसऱ्या दिवशीची, तेच मी इथं बनवते. रवा उत्तप्पा टाईप असं काहीतरी, किंवा पॅनकेक मुलांना मी सांगते. हे तिखट पॅनकेक मी त्यांच्यासाठी बनवते. त्यांच्यासाठी जरा फॅन्सी वर्ड यूज केला की त्यांना तो आवडतो आणि मग ते आवडीने खातात. सोबतच तारक मंत्र मी फोनवर लावलेलं आहे माझ्या. आधी मी टी व्हीला लावायचे, बट आता फोनवर लावते आणि मग ते फोनवरच कंटिन्युअस चालू राहतं. आता वाजतात 6:45 काहीतरी आणि आता उजडलं आहे. पण फॉग इतका आहे ना, माझ्या घरातून अटल सेतू दिसतो, जो की बिलकुल नाही दिसत आहे आज, फॉगमध्ये पूर्ण गेला आहे. मी झूम करून दाखवते. समोरनं हा पूर्ण समुद्र आहे, तो पण नाही दिसत आहे. समुद्र जो आहे तो पूर्ण धुक्याने झाकलेला गेला आहे. आज खूपच जास्त फॉग आहे. त्यानंतर ब्रेकफास्ट झाला माझा आणि त्यानंतर मी डिशवॉशरमध्ये भांडी लोड करून घेते. रात्री डिशवॉशर लावल्यानंतर, म्हणजे दुपारी लावते मी हल्ली, तर दुपारी लावल्यानंतर बरीच भांडी रात्रीची पडली होती, तर ती लोड करून घेते. पूर्ण लोड जेव्हा होईल तेव्हाच मी लावेन, पण ॲटलिस्ट ती भांडी त्यामध्ये राहणार नाहीत, त्या टबमध्ये, आणि ती डिशवॉशरमध्ये राहतील. पण जेव्हा डिशवॉशर फुल होईल त्याच वेळी मी लोड करेन. डिशवॉशरचे ना आपले आपले फायदे आहेत आणि आपले आपले तोटे आहेत. ते मी तुम्हाला कुठल्या तरी व्लॉगमध्ये सांगेन. जर तुम्हाला ऐकायची इच्छा असेल तर मी नक्की त्याच्यावर एक व्हिडिओ बनवेन, कारण डिशवॉशरचा मला पर्सनली खूप जास्त फायदा झाला आहे. सो तुम्हाला जर हवं असेल, आणि हे जे डिशवॉशर आहे ते खूप अफोर्डेबल आहे, स्वस्तामध्ये मी घेतलं आहे, कारण मला फक्त एक ट्राय करायचं होतं, ट्राय द्यायचा होता की कसं आहे. कारण एक 60-70 हजार रुपये घालून ट्राय देण्यात काहीच पॉईंट नाही. त्यामुळे मी एकदम स्वस्तातलं घेतलं होतं आणि त्याचा मला खूप चांगला फायदा होतो आहे. गुड मॉर्निंग गाईज. माझं आवरलं सगळं. 8:30 वाजता आहेत आणि अकिरा रेडी होते. युद्धवीर अजून झोपला आहे. अकिराची आंघोळ झाली की मी युद्धवीरला उठवेन. मग त्यानंतर मी अकिराला सोडायला जाईन. आणि अभिषेक गेलेला आहे परत इव्हेंटवर. रात्री 2 वाजता आला होता आणि आत्ता त्याची काहीतरी 10:30ची फ्लाईट आहे. सो तो गेला आणि म्हणजे मला एकटीलाच सगळं मॅनेज करावं लागतं आहे. म्हणजे नो ऑप्शनच नाही आहे काही. सगळ्या गोष्टी अगदी टॉप टू बॉटम सगळं एकटीला मॅनेज करावं लागतं आहे. आणि कसं करते, काय करते हे तर तुम्ही रोजच्या ब्लॉगमध्ये बघतच आहात. तरी पण या ब्लॉगमध्ये मी काही छोट्या छोट्या गोष्टी सांगत जाईन की कशी मी मॅनेज करते. कारण बऱ्याच जणींचं असं असतं की त्या एकट्याच सगळं मॅनेज करतात. जरी हजबंड 9 to 5 जॉब करत असेल तरी पण नाही जमत घरी आल्यानंतर हजबंडला हेल्प करायला किंवा काही. बऱ्याच जणींचं असं होतं. सो मी काय करते हे तुमच्यासोबत शेअर करते, जेणेकरून तुम्हाला थोडीशी हेल्प होईल. कारण 2 मुलांना सांभाळणं, त्यांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज बघणं, स्वतःकडे लक्ष देणं. आता हे नवीन पाठीमागे लावून घेतलं आहे मी, यूट्यूब लावून घेतलं असं नाही, मला खरंच आवडतं. म्हणजे मला यूट्यूबवर ब्लॉग बनवणं आवडतं. बाकीचे पण खूप सारे ऑप्शन्स आहेत माझ्याकडे. मी हे करू शकते, ते करू शकते यूट्यूबवरच. म्हणजे व्लॉगिंगच असं नाही, दुसऱ्या पण बऱ्याच गोष्टी मी करू शकते, काही शिकवू शकते तुम्हाला. पण मला ब्लॉगिंग आवडतं, सो मी हेच करते. तर चला आता मी काय करते, अकिराला सोडते, त्यानंतर युद्धवीरला सोडते आणि त्यानंतर बोलते. कारण हे तर सेम रुटीन आहे, ह्याच्यामध्ये काही चेंजेस होत नाहीत. जसं म्हणजे तुम्ही आधी कधी बघितलं आहे तसंच सेम आहे, काहीही डिफरन्स नाही आहे. थोडाफार इकडं तिकडं, बट सेम आहे. सो आता युद्धवीरला सोडून आल्यानंतर 11:30 वाजतात. मी काहीही केलं नाही, कारण मला एडिटिंगला खूप वेळ लागला. काल मी एडिटिंग केलं नव्हतं, मला वाटलं की होईल जाता जाता, बट कालचा जो व्हिडिओ होता तो खूप मोठा होता. सो एडिटिंग आणि त्यानंतर व्हॉइस ओव्हरला मला खरंच खूप वेळ गेला.
आवाज येत असेल, जेवढा आवाज कमी करता येईल तेवढं करते. तर ना मी काही शूट पण करू शकले नाही यावेळी, पूर्ण वेळ एडिटिंग करत बसले आणि काही आवरलं पण नाही. म्हणजे युद्धवीरला सोडून आल्यानंतर मी लंच प्रिपेअर वगैरे करते, मी काहीच केलं नाही, फक्त नवाबला फिरवून आणलं आणि तेच करत बसले. सो आता जो व्लॉग आहे तो मला इथून पुढे शूट करायला लागेल. लंच पण अखेराला घेऊन आल्यानंतरच बनवायला लागेल. पण मी आज त्यांना हेवी टिफिन दिला होता, त्यामुळे त्यांना काही इतक्यात भूक लागणार नाही. सो विरूला आणायला जाईल तोपर्यंत होऊन जाईल सगळं. आणि मला हे सांगायचं तुम्हाला, हे ना मी इन्साईटचं जे हे आहे काय बोलतात त्याला, टिंट, तर ते लिप अँड चिक टिंट आहे, ते मी यूज करते सध्या. हे काही स्पॉन्सर वगैरे नाही आहे, एवढ्याशा व्ह्यूजला एवढ्याशा सबस्क्रायबरवर काही मला कोणी स्पॉन्सर व्हिडिओ करायला लावणार नाही आहे. हे मला स्वतःला पसंत आलं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हे जे टिंट आहे ना, हे खूप छान आहे. म्हणजे रेग्युलर बेसिसवर आता अकिराच्या स्कूलमध्ये जाताना लिपस्टिक लावून जायला, लिपस्टिक किती जरी म्हटलं तरी ती थोडी डार्क दिसते. स्कूलमध्ये आणायला जायला किंवा नॉर्मली भाजी आणायला जायला वगैरे आपण एवढं भडक करून जायला बरोबर नाही वाटत. आणि विदाऊट म्हणजे काही न लावता पण जायला मला नाही आवडत, कारण मी नेहमी लिपस्टिक यूज करते. तर हे टिंट मागवलं ते खरंच खूप छान आहे. आणि मी अजून इथे मी लावलेलं नाही, म्हणजे चिकला लावलेलं नाही आहे. लावलंय मी, पण तुम्ही बघितलं नसेल मे बी. तर ते मी तुम्हाला आल्यानंतर दाखवते, अकिराला घेऊन आल्यानंतर किंवा याच ब्लॉगमध्ये मी दाखवते. खूप छान आहे. आत्ता हे लावलंय, इतकं हलकं आहे ना, आणि मग ते थोड्या वेळाने हळूहळू लाईट होत जातं. आत्ताच लावलं ना मी, तर ते लाईट होत जातं हळूहळू आणि त्यानंतर मग ते छान एकदम दिसायला लागतं. आत्ता सुद्धा ते लाईटच आहे आणि लाईटच दिसते. सो आणि खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये. सो घ्या. परत एकदा सांगते, एवढ्याशा व्ह्यूजवर एवढ्याशा सबस्क्रायबरवर कोणीही स्पॉन्सर मला देणार नाहीये ॲडव्हर्टाईज करायला. हे मला वाटतं तुमच्यासोबत शेअर करायचं म्हणून करते. आणि वाघ पाठीमागे लागल्यासारखी बोलते तुमच्याशी, कारण खूप वेळ झालाय. जाते, अकिराला घेऊन येते आणि त्यानंतर आता तुम्हाला भेटते. अकिराला सोडून आल्यानंतर इथे मी लंच प्रिपेअर करून घेतला. आम्ही तिघंच आहोत जेवायला, सो फार काही वेळ लागत नाही आहे. आणि माझा खूप खोकला होता, त्यावेळेला काय माझा आवाज वगैरे बसलेला नव्हता, तुम्ही आत्ता ऐकलंच. सो मी काढा बनवत होते माझ्यासाठी. मला माझ्या फ्रेंडनी एक जवस उकळवून वगैरे ते पाणी प्यायचं असं सांगितलं, बट अकिराला घेऊन येताना मी जवस आणायचं विसरले. ते पण मी ट्राय करेन. आणि माझ्या आवाजाचं खरंच मी तुम्हाला ऐकायला थोडंसं त्रासदायक वाटत असेल, बट आय होप की तुम्ही समजून घ्याल. खूपच माझा बेकार आवाज झाला आहे, पण तरीही मला व्लॉगमध्ये गॅप घ्यायचा नाही आहे एकही दिवसाचा. सो मी खूप माझ्या गळ्यावरती घशावरती स्ट्रेस देऊन इथे व्हॉइस ओव्हर देते. सो तुम्ही समजून घ्या प्लीज. आमच्या तिघांचं जेवण वगैरे झालं आणि ना मला इथे कर्टन्स थोडेसे ब्लॅकआउटवाले घ्यावे लागणार आहेत, कारण हॉलमध्ये दुपारी बसायची इच्छाच होत नाही. पूर्ण हे असे कर्टन्स असल्यामुळं उजेड येतोच. तरीसुद्धा ते येलो कर्टन्सनी थोडासा फरक पडतो, बट घ्यावे लागणार, म्हणजे ज्यांनी पूर्ण अंधार वगैरे होईल असं. बट त्यांनी काय होतं, अंधार वगैरे हॉलमध्ये पण झाला ना की मग आम्ही पांघरुणं वगैरे दुपारी घेऊन हॉलमध्येच लोळत बसू, म्हणून खरं तर मी घेत नाही आहे. तर बघू, ॲटलिस्ट चेंज करेन, कारण खूप महिन्यांपासून वर्षापासून हेच मी यूज करते, कारण मला येलो कलर खूप आवडतो, खूप जास्त आवडतो. आणि इथे तो काढा जो आहे तो आता जेवण झालं आहे, आणि काढा जो आहे तो थोडा मगाशी पिला होता, आता थोडा गरम करून परत एकदा मी घशाला जसं चटका लागेल असं पिते आणि पुस्तक वाचते. कारण ना वन गोमध्ये नाही आपण काढ्यासारखी गोष्ट पिऊ शकत, खूप घाणेरडं लागतं आहे. स्टील आय एम ट्राईंग की पिऊया बाबा, पूर्ण संपूया, पण तरी पण माझा घसा बसायचा तसा बसलाच. त्यानंतर अकिरा युद्धवीर पाठीमागं लागले की मोबाईल दे. अकिरा नाही पण युद्धवीर पाठीमागं लागला, तर मी त्यांच्यासोबत काही गेम्स खेळत होते आणि मी डोक्यावर हे ठेवल्यानंतर बुक. नवाब लगेच आला, त्याला पण इच्छा होती की त्याच्या पण डोक्यावर ठेवावं. तर युद्धवीरचे आत्ता स्पोर्ट्स डे होता आणि त्याला बुक बॅलन्सिंग एक टास्क होता, रेस होती. तर तेच आम्ही इथं त्यानं सांगितलं की मम्मा असं करायचं आहे, तर तेच आम्ही करतो आहे. आणि ना युद्धवीर खूप चिडतो, म्हणजे त्याला पचतच नाही की त्याला येत नाही ही गोष्ट. जे अशी आगाऊवाली मुलं असतात ना, तसं आहे युद्धवीर. आधी जेव्हा मला मुलं नव्हती किंवा अकिराच फक्त एकटी होती, आणि त्यावेळी मी बघायचे ना काही मुलं अशी करायची की लोळायची वगैरे खेळण्याच्या दुकानामध्ये, आणि अकिरा इज व्हेरी गुड गर्ल, ती असलं काही कधीच तिने केलं नाही. तर मला असं वाटायचं असं कसं पॅरेंटिंग असू शकतं यांची मुलं अशी कशी वागू शकतात. मी बघा माझ्या मुलांना, म्हणजे अकिराला किती छान ट्रीट करते, ती किती छान वागते. पण जेव्हा युद्धवीर झाला तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की पॅरेंट्सची यामध्ये काहीही चूक नसते.
जो मुलगा आगाव आहे किंवा जी मुलगी आगाव आहे ती आगावपणा करते, मग तुम्ही कितीही चांगलं वळण लावण्याचा प्रयत्न करा. कारण मी माझ्या दोन्ही मुलांना काही वेगवेगळं वळण लावणार नाही, वेगवेगळे संस्कार देणार नाही. पण अकिरा कशी आहे आणि युद्धवीर कसं आहे हे तुम्हाला समजत असेलच. आता एक दिवस मी पूर्ण ना त्यांच्यावर ब्लॉग बनवेन दोघांच्यावर, तर त्यावेळी तुम्हाला समजेल की किती डिफरन्स आहे दोघांमध्ये. आणि आता तेव्हा जो मी विचार करत होते की पॅरेंट्स किती चुकतात, ते मला आता रिग्रेट होतं आहे की आपण असं जज नाही करायला पाहिजे होतं कोणाला. बऱ्याचदा मला खूप त्रास होतो त्यांच्यासोबत, खूप मला गेम्स खेळावे लागतात, खूप त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करावा लागतो आणि खूप थकायला होतं. पण ते मोबाईल द्या आणि टी व्ही लावून द्या, त्यापेक्षा मी बराच वेळ त्यांच्यासोबत स्पेंड करणं पसंत करते. टी व्ही मी त्यांना देते, पण मोबाईल ज्या दिवशी ते मागतात त्यावेळी मात्र मग मला हे असलं काहीतरी करावं लागतं. आणि आज दोघांचा पण मूड होता मोबाईल द्या, मोबाईल दे, मोबाईल दे. आणि माझ्याकडे 2 फोन आहेत, एक माझा जो मी यूज करते तो आणि एक शूटसाठी जो यूज करते तो. सो दोघं पण 2-2 फोन घेऊन बसतात. ते नको म्हणून मग मी माझी दुपार सोडून, रिलॅक्स होणं सोडून यांच्या पाठीमागे लागते. त्यानंतर अकिराचं ट्युशनचं होमवर्क आणि युद्धवीरचं थोडंसं ABCDचं प्रॅक्टिस करून घेते आहे. त्याला तोंडीमध्ये सगळं येतं, म्हणजे ओरल सगळं येतं, लिहायची थोडी प्रॅक्टिस करून घेते आहे. साईडला कपडे ठेवलेत, त्याची घडी पण घालायची. आता ह्या दोघांना सेट करेन, सुरुवातीला सेटल डाऊन करेन अभ्यासासाठी आणि मग मी कपड्यांच्या ज्या घड्या आहेत त्या घालून घेईन. आणि आज बेडशीट घातलेली नाही आहे मी, सकाळीच काढली, कारण नवाबला मी बाल्कनीत टाकलं होतं आणि दरवाजा लॉक नव्हता. तर तो जेव्हा मी बाहेर गेले तर त्यावेळेला तो दरवाजा खोलून आतमध्ये आला, बेडवर नाचला आणि बाल्कनी ओली होती, धुतली होती त्यामुळं. तर ते ओले सगळे पाय त्यानं त्या बेडशीटवर हे केले आणि थोडेफार गादीला पण लागले होते. म्हणून मग मी विचार केला की जाऊ द्या, आज पूर्ण दिवस गादी जी आहे ती ओपनच ठेवूया आणि रात्री झोपायच्या वेळेलाच बेडशीट जी आहे ती चेंज करूया. गाईज, माझ्या आवाजाची पूर्ण वाट लागलेली आहे. कितपत हे कॅप्चर करणार आहे ते पण मला माहिती नाही आहे, तरी मी सगळं बंद करून ठेवले, बाहेरचा आवाज येत नाही, येऊ नये म्हणून. आता तुम्हाला मजा सांगते, 2024मध्ये मी एकही दिवस आजारी पडलेली नाही आहे. 2023मध्ये डिसेंबरमध्ये मी चांगली 15 दिवस आजारी पडले होते. 2024मध्ये लिटरली नॉट इवन सिंगल, नॉट इवन हाफ डे मी आजारी पडले होते. असं झालेलंच नाही आहे. आणि ज्या दिवशी मी ठरवलं की मला ब्लॉगिंग स्टार्ट करायचं आहे किंवा 100 ब्लॉग्स चॅलेंज मी ॲक्सेप्ट केलं, त्या दिवसानंतर म्हणजे ब्लॉग्स टाकायला लागल्यानंतर 2-3 दिवसांनी मी आजारी पडले. त्यानंतर लास्ट संडे पण मला परत त्रास सुरू झाला. आता ह्या 2-3 दिवसात तुम्ही बघताय मी बरी होते. आज परत मला बाकी काही नाही, ताप नाही, गरम होते, मला सर्दी नाही, काय नाही. काल रात्रीपासून मला खोकला येतोय तर बरं ठीक आहे, सकाळपर्यंत पण नॉर्मल होतं, खोकला येतो. आता माझा आवाजच बसून गेला. म्हणजे मला तर असं झालं आहे ना की काय चाललं आहे माझ्यासोबत, काय होतं आहे. किसी चीज़ को चाहो, सच्चे दिल से चाहो तो सारी कायनात तुम्हें उसको मिलाने की कोशिश में लग जाती है, शाहरुख खानचा जो डायलॉग आहे तसं बहुतेक माझ्या कायनातनं मला ठरवलेलं आहे की आता कसं 100 डेज चॅलेंज पूर्ण करते तेच बघतो मी, कसे रोज ब्लॉग टाकते तेच बघतो मी, असं होते माझ्या कायनातनं, युनिवर्सनं ठरवून ठेवलेलं आहे. आणि म्हणून हे अडथळे येत आहेत. मे बी मी कन्सिस्टंट नव्हते आणि कदाचित होत असेल, असं असेल होत की बघूया, वाटत असेल देवाला फिरकी येऊ यायची, करते का बंद. पण नाही, मी बंद करणार नाही आहे. काही हो दे, भले मी झोपलेली असेल बेडवर पांघरून वगैरे घेऊन आणि झोपून तुमच्याशी बोलेन, पण मी ब्लॉग हे 100 डेजपर्यंत टाकेनच टाकेन. सो असं आहे. आज माझा प्लॅन होता दुसरा काही शूट करण्याचा आणखी, बट आय डोंट थिंक माझ्या आवाजाने सॉरी मला जमणार आहे. सो आता थोडंसं मी ना गागल वगैरे पण करते, मिठाच्या पाण्याने, बेटाडींनी करून बघते, थोडा रिकामा व्हायला पाहिजे आवाज. सो असं आहे. तर हा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला मला नक्की सांगा. हा आवाज कितपत येतो मला माहिती नाही, मी एडिटिंगमध्ये वाढवून लावणार आहे पुन्हा, कारण मी आता लिटरली अशी इथून अशी ओरडून बोलते पण तो आवाज बाहेर येतच नाही आहे. बसलाय, छान बसलाय. हा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला मला नक्की सांगा. पुन्हा भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग.